नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 26 जुलैच्या भागात आता कोर्टामध्ये अर्जुनने सिद्ध केलेलं असतं की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी आश्रमामध्ये होती आणि फक्त आश्रमामध्ये नव्हती तर मधुभाऊ विलास आणि साक्षी यांच्यामध्ये हातापायी सुद्धा झाली होती आणि हे स्वतः दामिनी देशमुख हिने कोर्टामध्ये कबूल केलेलं असतं। पण प्रेक्षकांनो तरीसुद्धा अजून एक मुद्दा तसाच राहिलेला आहे आणि तो मुद्दा म्हणजे की विलासचा खून कोणी केला। तर इथे मधुभाऊंनी सांगितले की विलासचा खून साक्षी शिखरेने केलाय, पण प्रियाच्या स्टेटमेंटमुळे इथे तिने जी काही साक्ष दिलेली असते त्यानुसार प्रियाने सांगितलेलं असतं की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी ही आश्रमामध्ये नव्हती आणि विलासचा खून मधुभाऊंनी केलाय अशी साक्ष प्रियाने दिल्यामुळे इथे कोर्टाला मधुभाऊ निर्दोष असल्याचे पुरावे हवे आहेत, म्हणून अर्जुनला साक्षीच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त पुरावे गोळा करून ते कोर्टामध्ये सादर करायचे आहेत, ज्याच्यामुळे मधुभाऊ निर्दोष आहेत आणि साक्षीनेच विलासचा खून केलाय हे अर्जुन लवकरात लवकर सिद्ध करेल। त्यामुळे कोर्टाने अर्जुनला शेवटची संधी दिली आणि त्याच्यामध्ये अर्जुनला साक्षीच्या विरोधात ठोस पुरावे गोळा करून ती कशा पद्धतीने गुन्हेगार आहे हे सिद्ध करायचे आहे आणि त्यानंतरच इथे मधुभाऊ निर्दोष सिद्ध होणार असतात। त्यामुळे प्रेक्षकांनो इथे अर्जुन आता जास्तीत जास्त प्रयत्न करून कशा पद्धतीने साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करता येतील यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे अर्जुनच्या हातामध्ये साक्षीच्या विरोधात ठोस पुरावा लागलेला सुद्धा असतो। इथे अर्जुनकडे आता असे काही पुरावे असतात जे कोर्टामध्ये सादर केल्यानंतर आणि इथे ज्या पद्धतीने अर्जुन आर्ग्युमेंट करणार असतो ते केल्यानंतर इथे प्रिया स्वतः कोर्टामध्ये साक्ष देणार असते की खून हा मधुभाऊनी नाही तर खून हा साक्षीनेच केलेला आहे हे सत्य आता स्वतः प्रिया कोर्टामध्ये सांगणार असते। तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये इथे आता प्रियाच्या नाकातोंडाशी पाणी आल्यानंतर इथे एखादी माकडीण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या बाळाचा बळी देते, म्हणजे नदीतून जात असताना ज्या पद्धतीने नाकातोंडात पाणी गेल्यानंतर माकडीण स्वतःचा बाळ पायाखाली घेते आणि स्वतःचा जीव वाचवते, या पद्धतीनेच इथे आता प्रिया साक्षीच्या बाबत करते। स्वतः वरती आल्यानंतर इथे आता संपूर्ण साक्षीवरती टाकून मोकळी होते आणि ज्या पद्धतीने तिने कोर्टामध्ये सगळ्यात आधी जी खोटी साक्ष दिलेली असते तर इथे शेवटच्या दिवशी आता प्रियाने कोर्टामध्ये घाबरून साक्षीच्या विरोधामध्ये खरी साक्ष दिलेली असते आणि खूप मोठ्या सत्याचा तिने उलगडा केलेला असतो। तेव्हा प्रेक्षकांनो इथे साक्षीच गुन्हेगार आहे हे सत्य कोर्टासमोर येणार असतं आणि त्याचबरोबर प्रिया कशा पद्धतीने कोर्टामध्ये खोट बोलत आली आणि आतापर्यंत अशा विचित्र पद्धतीने वागत लागत आली ह्या गोष्टी सुभेदारांच्या लक्षात येतात आणि अशा खोटाड्या मुलीबरोबर कुठलेही संबंध ठेवायचे नाही, म्हणून अश्विनने एक टोकाचा निर्णय घेतलेला असतो। अश्विनने प्रियाला डिवोर्स देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि तिला कायमस्वरूपी सुभेदारांच्या घरातून हकलून द्यायचं असं कल्पना पूर्णाजी म्हणालेली असते। तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर कोर्टामध्ये अर्जुने आर्ग्युमेंट केलेलं असतं तेव्हा कोर्टामध्ये त्यांनी प्रूफ केलेलं असतं की खुनाच या रात्री साक्षी आतापर्यंत म्हणत होती की खुनाच्या रात्री मी आश्रमामध्ये गेलेच नव्हते, मी एकदाच गेले होते ते सुद्धा बागेपर्यंत, मी कधीच आश्रमाच्या आत गेले नव्हते। पण अर्जुनने हळूहळू हे सिद्ध केलेलं असतं की साक्षी फक्त इथे बागेपर्यंत नाही तर आश्रमाच्या आत किती वेळा तरी गेली आणि मग प्रेक्षकांनो अर्जुनने हे सिद्ध करता करता इथे दामिनी देशमुखच्या तोंडून हे सुद्धा वधवून घेतलेलं असतं की साक्षीचा पिस्तुला सुद्धा हात लागला होता, कारण त्यांच्यामध्ये इथे हातापायी झाली होती। त्यामुळे इथे आता पिस्तूल वरती जे फिंगर
रिंट सापडले ते साक्षी शिखरेचे सुद्धा आहेत हे सुद्धा अर्जुन प्रूफ करतो। मग आता फक्त प्रश्न उरलेला असतो ते म्हणजे की मग विलासचा खून कोणी केला, तर प्रियाने साक्ष दिली म्हणून अर्जुनला असा पुरावा सादर करावा लागत असतो ज्याच्यामुळे हे सिद्ध होणार असतं की साक्षी गुन्हेगार आहे आणि मधुभाऊ निर्दोष। तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत कोर्टामध्ये साक्षीने जे काही पुरावे, जे काही साक्षीदार उभे केलेले असतात सगळे खोटे असतात। मग आता 2-2.5 वर्षे इथे साक्षी कोर्टाची फसवणूक करते। ज्या वेळेला इथे विलासचा खून झाला त्यावेळेला नक्की ती कुठे गेली होती हे ती कोर्टाला सांगत नाहीये आणि ते 2-3 तास ती कुठे होती हे लपवण्यासाठी तिने आतापर्यंत कितीतरी लोकांना पैसे दिलेले आहेत। खोट बोलण्यासाठी कितीतरी लोकांकडून खोटे पुरावे बनवून तिने कोर्टामध्ये सादर केलेले आहे। म्हणजे एक प्रकारे स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी साक्षी शिखरे, महिप्त शिखरे यांनी कोर्टाची फसवणूक केली। 2-2.5 वर्ष सातत्याने खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे सादर करत कोर्टाची दिशाभूल तर केलीच, पण त्याचबरोबर रिस्पेक्टेड कोर्टाचा मौल्यवान वेळ सुद्धा वाया घालवलेला आहे। तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुने सातत्याने हे सिद्ध केले की साक्षी शिखरे हिने सादर केलेले पुरावे खोटे आहेत। मग आता जज साहेबांना एक गोष्ट लक्षात यायला हवी आहे की आतापर्यंत साक्षी शिखरे हिने जे काही साक्षीदार पुरावे जमा केले, इथे सादर केले, अर्जुन सुभेदार यांनी अगदी खरे पुरावे सादर करत कशा पद्धतीने ते पुरावे खोटे आहेत हे वेळोवेळी सिद्ध केले। मग जर इथे एक गुन्हेगार मुलगी स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी सारखे पुरावे खोटे सादर करते, तर कुठेतरी ती गुन्हेगार आहे हे कोर्टाला कळायला हवं होतं। पण इथे तरी सुद्धा मधुमध्ये दोष आहेत हे अर्जुनने सिद्ध करावं म्हणून आता अर्जुनला शेवटची संधी दिली की तुम्ही असा पुरावा सादर करा की ज्यामुळे मधुभाऊ निर्दोष होतील आणि साक्षी शिखरे ही गुन्हेगार आहे हे सिद्ध होईल। पण आतापर्यंत ज्या पद्धतीने साक्षी खोट बोलत आली, स्वतःच्या आईच्या नावाने खोट बोलली, सावत्र भाव, त्याचबरोबर इथे अनेक पुरावे तिने जे काही सादर केले सगळे खोटे, फिंगरप्रिंटचा रिपोर्ट सुद्धा खोटा सादर केला सरंजामीच्या मदतीने। अगदी इथपर्यंत ती खोट बोलले तरी सुद्धा मधुभाऊ निर्दोष आहेत हा पुरावा सादर करण्यासाठी अर्जुनला 1 दिवस दिलाय। पण प्रेक्षकांनो, इथे जज सुद्धा साक्षीला प्रश्न विचारत नाहीयेत की तुम्ही जर खून केलेला नाहीये मग त्या रात्रीचे खरे पुरावे तुम्ही कोर्टाला का देत नाही, तुम्हाला सातत्याने खोटे पुरावे सादर करावे का लागतायत, असा प्रश्न इथे साक्षीला सुद्धा विचारायला हवा। पण नाही, तर इथे अर्जुनलाच आता असा पुरावा सादर करायचा आहे ज्या पुराव्यामुळे इथे साक्षी शिखरे गुन्हेगार तर मधुभाऊ निर्दोष सिद्ध होतील। आणि आता एका दिवसामध्ये अर्जुनला ते पुरावे प्रेक्षकांनो गोळा करायचे आहेत, पण तो लवकरच पुरावा त्याच्या हाती लागणार आहे आणि कोर्टामध्ये मधुभाऊ निर्दोष तर साक्षी शिखरे गुन्हेगार सिद्ध होणार आहे। तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे अर्जुनला 1 दिवस दिलाय, त्यामध्ये तो प्रयत्न करतोय साक्षीच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी। तर इथे पूर्णाजी येते आणि प्रियाला म्हणत असते की तन्वी, जरा मला बाहेर इथे 2-3 फेया मारायच्या आहेत, जरा मला घेऊन जातेस का, थोडी शतपावली करायची आहे। तेव्हा प्रिया म्हणते, हो ना, या घरात मला तर काही कामच नाहीये, फक्त मीच तुला रिकाम टेकडी दिसते ना, जी तुला सातत्याने तुझ्याबरोबर फेया मारायला हवी असते, चल मी तुला घेऊन जाते, चल। तेव्हा इथे प्रिया रागारागाने आता पूर्णाला घाईघाईने नेत असताना तिच्या ओढणीवरती पूर्णाचा पाय पडतो आणि पूर्णा आजी पडणारच असते। तेवढाच इथे आता विमलताई तिला पकडते आणि सायली हा सगळा प्रकार बघत असते। प्रेक्षकांनो, त्यानंतरला इथे प्रिया म्हणत असते, काय विमल, कळत नाही का तुला, तुझ्यामुळे पूर्णाजी पडली असती ना। विमल म्हणते, अहो तन्वीताई, असं काय करताय तुम्ही, मी काय केलंय, मी तर उलट पूर्णाजींना पकडले। तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, गप
बस तू स्वतःच्या चुकीमुळे इथे पूर्णाजी पडली असती आणि नाव मात्र माझ्यावरती आलं असतं तेव्हा सायली म्हणते प्रिया गप्प बस तू काय म्हणालीस तू आता विमलताईंची काही चुकी नाहीये उलट विमलताई होत्या म्हणून पूर्णाजींना पकडलं नाही तर तुझ्यामुळे तर पूर्णाजी आता पडल्याच असत्या किती लागला असतो त्यांना माहिती आहे का तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रियाने गुन्हा केलेला असतो पण तो गुन्हा टाकला कुणावरती असतो तर इथे गुन्हा पूर्णपणे टाकलेला असतो तो विमलवरती विमलने काही केलेलं नाहीये तरी सुद्धा प्रिया म्हणते की ही घरातली नोकर आहे ना तिला नोकराप्रमाणेच वागणूक द्यायची जास्त लाड करायचे नाही तिचे सायली तुला प्रत्येक नोकराचा पुळका येतो पण तिचा पुळका यायची गरज नाहीये कळलं का तुला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया म्हणत असते बघितलत ना तुम्ही सगळ्यांनी या विमलमुळे पूर्णाजी पडली असती तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणत असते अगं गप्प बस ना तन्वी विमलने काही केलेलं नाहीये सायली म्हणते प्रिया या अगं मी सगळं बघितले तू पूर्णाजीना घाईने घेऊन जात होतीस म्हणून त्यांचा पाय तुझ्या ओढणीवरती पडला आणि त्या पडणार होत्या विमलताई आल्या म्हणून त्यांनी इथे पूर्णाजीला वाचवलं आणि तू सगळा आळ त्यांच्यावरती टाकतेस का तेव्हा पूर्णाजी म्हणते नाही तर कायही तन्वी मला बोलायची तरी संधी देते का स्वतः घाईघाईने घेऊन जात होती आणि सगळा विमलवरती आळ टाकून मोकळी झाली तेव्हा प्रिया म्हणते तुम्हाला विश्वास ठेवायचा तर ठेवा नसेल ठेवायचा तर नका ठेवू आणि ती सरळ तिथून निघून जाते तेव्हा प्रताप काका म्हणतात की पूर्णाजी या मुलीचा आगावपणा दिवसेंदिवस खूपच जास्त वाढत चाललाय हिचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा त्यानंतर सायली म्हणत असते की प्रियाची लहानपणापासूनची सवय आहे मला माहिती आहे ती किती क्रूर आहे पण तरीसुद्धा ती ज्या पद्धतीने वागत असते ना मला तीच ते वागणं नवीनच वाटत असतं तेव्हा सायली म्हणते की लहानपणापासून ती चुका करते आणि त्या चुका दुसऱ्यांवरती ढकलून देते तेव्हा अर्जुन म्हणत असतो याचा अर्थ जेव्हा प्रिया स्वतः फस्त असते तिला भीती वाटते की आता लोक तिला ओरडतील तेव्हा ती सगळा आळ दुसऱ्यांवरती टाकून स्वतःचा जीव वाचवते तेव्हा अर्जुनला इथे आता लिंक मिळालेली असते तो म्हणतो की ठीक आहे आता प्रियाचं काही खरं नाही आणि तो तिसरं चॉकलेट काढतो आणि ते चॉकलेट तो खाऊन टाकतो कारण त्याला तिसरा पुरावा सुद्धा मिळालेला असतो तेव्हा अर्जुनने चैतन्याला सांगितलेलं असतं की ज्या वेळेला आश्रमामध्ये विलासचा खून झाला त्या वेळेला ज्या ज्या वस्तू इथे तपासणीसाठी दिल्या होत्या तेव्हा ज्या वस्तूवरती प्रत्येकाचे काही ना काहीतरी फिंगरप्रिंट्स आहेत त्या सगळ्याचे मला पुरावे हवेत असं चैतन्याला सांगण्यात आलेलं असतं आणि मग चैतन्याने ते सगळे पुरावे गोळा करून अर्जुनला दिलेले असतात आणि फायनली प्रेक्षकांनो इथे कोर्टाचा दिवस आलेला असतो निकालाचा इथे आता अंतिम निकाल जाहीर होणार असतो तब्बल 2-2.5 वर्षानंतर या वात्सल्य आश्रम मर्डर केसचा निकाल लागणार असतो आणि त्यामुळे अर्जुनने आपली पूर्ण तयारी केलेली असते कुटुंबातील सगळे सदस्य तिथे उपस्थित असतात आणि त्याचबरोबर मीडिया सुद्धा आलेली असते हे सगळं कव्हर करायला कारण अख्खा महाराष्ट्र या केसकडे आपलं लक्ष लावून आहे की साक्षीला शिक्षा कधी होणार आणि मधुभाऊ निर्दोष सिद्ध कधी होणार आणि फायनली तो दिवस आलेला असतो त्यामुळे प्रेक्षकांनो इथे अर्जुनने आता असे काही पुरावे सादर केलेले असतात त्याच्यामध्ये साक्षीच्या विरोधात महत्त्वाचा पुरावा सादर केलेला असतो तर अर्जुनने आता टेलिकॉम कंपनीकडून इथे साक्षीचे सगळे रेकॉर्ड्स काढून घेतलेले असतात ज्या दिवशी विलासचा खून झाला त्यावेळेला इथे साक्षीचा मोबाईल इथे टेलिकॉम टॉवरला जो काही कनेक्ट झालेला असतो त्यावेळेला आश्रमातील एक सुद्धा मोबाईल त्या वेळेला कनेक्ट झालेला नसतो म्हणजे त्या वेळेला साक्षी एकटीच आश्रमामध्ये होती हे आता लोकेशनद्वारे सिद्ध झालेलं असतं तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की खुनाच्या रात्री तुम्ही आश्रमामध्ये एकट्याच काय करत होता ते तुम्ही कोर्टाला सांगाल का तसा
पुरावा मी सादर केलाय तेव्हा इथे साक्षी म्हणत असते मी किती वेळा सांगू तुम्हाला मी विनंती करते मी सांगून सांगून थकले की खुणाच्या रात्री मी आश्रमामध्ये गेले नव्हते तेव्हा अर्जुन म्हणतो असं काय करताय तुमच्या मोबाईलच लोकेशन तर दाखवत्य तुम्ही तिथे एकट्याच कुणाला भेटायला गेला होता ज्या वेळेला आश्रमामध्ये कोणीच नव्हतं तेव्हा तुम्ही एकट्याच आश्रमामध्ये गेला होता ते मोबाईलचं कनेक्शन सगळं काही सांगतंय तुम्ही अजिबात कोर्टामध्ये आता खोट बोलू नका तेव्हा इथे साक्षी पूर्णपणे फसलेले असते अर्जुन ते सिद्ध केले असतं कारण ज्या वेळेला ते आश्रमामध्ये गेलेली असते त्या वेळच टायमिंग वगैरे सगळं काही अर्जुनने सादर केलेलं असतं तेव्हा साक्षी म्हणते की हो त्या वेळेला मी आश्रमामध्ये एकटीच गेले होते तेव्हा अर्जुन म्हणतो का पण एकट्या कशासाठी गेला होतात कारण तेव्हा तर आश्रमामध्ये कोणीच नव्हतं तेव्हा साक्षी म्हणते तेव्हा मला तिथे प्रियाने बोलावलं होतं तेव्हा अर्जुन म्हणतो कशासाठी प्रिया मधुकर हिने तुम्हाला का बोलावलं होतं तेव्हा साक्षी म्हणते तिला माझ्याशी थोडं बोलायचं होतं आणि माझा मोबाईल सुद्धा तिच्याकडेच होता म्हणजे खुनाच्या रात्री मी तिथे नव्हते पण मी माझा मोबाईल तिच्याकडे दिला होता कदाचित तो राहिला असेल तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्जुन म्हणत असतो अच्छा म्हणजे तुमचा मोबाईल तिथे राहिला आणि तुम्ही निघून गेला होतात बरोबर ना तेव्हा इथे साक्षी म्हणते हो बरोबर पण मी कुणाच्या रात्री आश्रमामध्ये नव्हते तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अगदी बरोबर बोललात तुम्ही तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्जुनने आता प्रियाच्या विरोधामध्ये सगळे पुरावे सादर केलेले असतात अर्जुन म्हणतो की साहेब इथे फ्लॉवर पॉट तुम्ही जर बघाल तर त्याच्यावरती जे फिंगरप्रिंट सापडलेले आहेत ते प्रिया मधुकरचे फिंगरप्रिंट्स आहेत आणि तेच फ्लॉवर पॉट प्रिया मधुकरने मधुभाऊंच्या डोक्यात जोरात मारलं होतं तर इथे प्रिया मधुकरच म्हणणं आहे की ती खूप घाबरली होती पण तिच्याकडे मोबाईल होता आणि 2 मोबाईल होते एक साक्षी शिखरेचा मोबाईल होता आणि एक स्वतःचा मोबाईल होता हा सगळा प्रकार जेव्हा घडला त्याच्यामध्ये 2-3 तास गेले बरोबर की नाही पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार इथे विलासचा खून झाल्यानंतर कितीतरी वेळानंतर इथे इन्स्पेक्टर साहेबांना फोन गेला होता पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं होतं मग इतका वेळ प्रिया मधुकर काय करत होती तिने पोलिसांना आधीच फोन करून का काही कळवलं नाही त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुन सगळा ब्लेम आता प्रियावरती टाकायला सुरुवात करतो अर्जुन म्हणत असतो की साहेब मला आता प्रिया मधुकर यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवायचा आहे आणि अर्जुन आता साक्षीला बसायला सांगतो पण इथे प्रियाला उभं करतो तेव्हा इथे काही वस्तूंवरती प्रिया मधुकरच्या बोटांचे ठसे सापडलेले असतात तर तिथे एक मशीन असतं मशीनवरती प्रियाच्या हाताचे ठसे फ्लॉवर पॉटवरती त्याचबरोबर इथे जो कापड घेतला होता तिने फिंगरप्रिंट्स पुसण्यासाठी तो कापड सुद्धा तिथे असतो बॅचच्या गोष्टी अर्जुनने आता कोर्टामध्ये इथे पुरावे म्हणून सादर केलेल्या असतात त्या प्रत्येक गोष्टीवरती इथे प्रियाच्या हाताचे फिंगरप्रिंट्स हे सापडलेले असतात तेव्हा अर्जुन म्हणत असतो की जज साहेब मला पुन्हा एकदा एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचे की विलास हा एक क्रिमिनल होता आणि त्या क्रिमिनलला घरी घेऊन जाणारी व्यक्ती होती प्रिया मधुकर आणि मधुभाऊंना तिने कन्व्हिन्स केलं की तुम्ही विलासला इथे ठेवून घ्या त्यानंतर विलासने इथे मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा इथे मधुभाऊंनी विलासला गोळी मारली असं प्रिया मधुकर यांचं म्हणणं आहे पण इथे जर मधुभाऊंनी गोळी मारली होती तर प्रिया मधुकरने मधुभाऊंच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट मारायची काय गरज होती तेव्हा अर्जुन म्हणत असतो की साहेब 2-2.5 वर्ष तुम्ही मधुकर पाटील यांना बघताय त्यांचा स्वभाव किती शांत आहे ते एखाद्या माणसाला मारू शकतात या गोष्टीवरती कुणाचा तरी विश्वास बसतोय आणि जर मधुभाऊंना इथे विलासचे पैसे हवे होते तर मग मधुभाऊंनी कपाटामधून ते काढून घेतले असते ना संपूर्ण आश्रम अस्ताव्यस्त करायची काय गरज होती तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो की ज्या वेळेला सगळेजण सिनेमा बघायला गेले होते आणि मधुभाऊ इथे आता बीएमसी मध्ये पैसे भरण्यासाठी त्या पैशांची जमवाजमव करायला गेले होते त्याच वेळेला प्रियाने पोटदुखीच नाटक केलं आणि बरोबर विलासला घेऊनच ती घरी आली होती आश्रमातली एक सुद्धा लेडीज तिच्याबरोबर नव्हती एका क्रिमिनल बरोबर प्रिया मधुकर आश्रमामध्ये का आली होती आणि ते
सुद्धा पोटदुखीच नाटक करून ती कुठल्याही डॉक्टरकडे न जाता ती सरळ आश्रमामध्ये आली होती. तर मला एक गोष्ट म्हणायची आहे जज साहेब की इथे विलासचा खून कशावरून प्रिया मधुकरने केलेला नाहीये आणि तिचं म्हणणं असं आहे की साक्षी शिखरे आश्रमामध्ये नव्हती तर मग विलासचा खून हा कशावरून मधुभाऊंनी केलाय किंवा कशावरून साक्षी शिखरेने केलाय. विलासचा खून हा प्रिया मधुकर हिने सुद्धा केला असेल कारण सगळ्यात आधी ते दोघेजण आश्रमामध्ये गेले होते ना. मधुभाऊ गेले होते तेव्हा संपूर्ण आश्रम हे अस्ताव्यस्त होतं आणि त्यानंतर मधुभाऊ स्वतः बेशुद्ध झाले होते. जेव्हा इन्स्पेक्टर साहेब तिथे गेले होते तेव्हा मधुभाऊ बेशुद्ध झाले होते. त्याच या डोक्यातून रक्त येत होतं म्हणजे त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली होती. आणि मला असं वाटते की प्रिया मधुकर हिला त्या विलासचे पैसे हवे होते म्हणून ती त्यांना खोट बोलून आश्रमामध्ये घेऊन गेली आणि तिथे पैसे चोरत असताना विलास द्यायला तयार नसेल आणि तेव्हा इथे प्रिया मधुकरने त्यांना गोळी मारली असेल आणि मधुभाऊंनी बघितलं म्हणून त्यांच्यावरती सगळा आळ टाकला असेल असं सुद्धा होऊ शकतं ना. तर इथे प्रिया मधुकर ही अशी व्यक्ती आहे जिचा फक्त मधुभाऊंवरती लहानपणापासून राग आहे. बाकी अख्खा आश्रम हे मधुभाऊंच कौतुक करतं. फक्त प्रिया मधुकर ही प्रत्येक वेळी मधुभाऊंच्या विरोधात बोलत आली आणि इथे हे सिद्ध करण्यासाठी मी संपूर्ण आश्रम साक्ष देण्यासाठी उभा करू शकतो. तेव्हा इथे 4-5 जण जे आता विटनेस बॉक्समध्ये येतात सगळे जण सांगतात की इथे प्रिया ही कधीच मधुभाऊ जवळ नीट वागत नव्हती. ती मधुभाऊंचा अपमान करायची, त्यांना वाटेल तसं बोलायची. तेव्हा साक्षी म्हणत असते की अगदी बरोबर असं होऊ शकतं. इथे प्रियानेच त्या विलासचा खून केला असेल आणि मधुभाऊंवरती आळ टाकला असेल पण माझा काही संबंध नाहीये. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुनने इथे खूपच हुशारीने सगळा ब्लेम आता प्रियावरती टाकलेला असतो. सगळा आरोप प्रियावरती गेलाय. हे जेव्हा प्रियाला कळतं तेव्हा तिच्या नाकातोंडात आता पाणी गेलेलं असतं आणि म्हणूनच ती आता त्या माकडीप्रमाणे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सत्य सांगते. जेव्हा साक्षी सगळा ब्लेम प्रियावरती टाकते तेव्हा प्रिया आता म्हणते की नाही साक्षी खोट बोलते, विलासचा खून मी केलेला नाहीये. मग कोणी केले? साक्षीने नाही केले. मग तुम्हीच केला असेल ना, कारण मधुभाऊ तर बेशुद्ध होते. तेव्हा इथे प्रिया म्हणते की नाही नाही हे सगळं खोट आहे, साक्षी खोट बोलते. तिचा मोबाईल सुद्धा माझ्याकडे नव्हता आणि मी विलासचा खून सुद्धा केलेला नाहीये. तर साक्षीनेच विलासचा खून केलाय, मी काहीच केलेलं नाहीये. मी मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिली होती साक्षीला वाचवण्यासाठी. तर प्रेक्षकांनो 2-2.5 वर्षानंतर प्रिया कोर्टामध्ये खरं बोललेली असते. तिने कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिले हे कबूल केल्यानंतर इथे आता आपोआपच इथे मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात आणि इथे साक्षी शिखरे गुन्हेगार सिद्ध झालेले असते. अर्जुन जिंकलेला असतो आणि इथे साक्षीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली असते. मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात आणि प्रेक्षकांनो दामिनी देशमुख हरलेली असते. तर अशा पद्धतीने इथे प्रिया मधुकर फस्त आहे हे तिला कळल्यानंतर साक्षीच्या विरोधात खरी साक्ष देऊन मोकळी झालेली असते. तर अशा रीतीने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी प्रियाने साक्षीच्या विरोधात खरी साक्ष देऊन तिला पूर्णपणे फसवलेलं असतं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.